श्रीरामपूर शहर पोलिसांनी बेकायदेशीर हत्यार बाळगणाऱ्या 2 सराईत गुन्हेगारांना अटक केली असून त्यांच्याकडून एक देशी बनावटीचे पिस्तूल, 2 जिवंत काडतुसे आणि एक धारदार चॉपर हस्तगत केला आहे. मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे श्रीरामपूर शहरातील जर्मन हॉस्पिटल परिसरात पोलिसांनी सापळा रचून ही कारवाई केली. काल रोजी श्रीरामपूर शहर हद्दीमध्ये यातील आरोपी नामे नाझीम अनवर पठाण, वार्ड नंबर 2, वय वर्ष 25, त्याचप्रमाणे मोहम्मद जाफर खुदबख्श पटेल हे देखील वार्ड नंबर 2, हे दोघंही आरोपी गावठी कट्टा त्याचप्रमाणे कारतुसासह असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार श्रीरामपूर शहरातील जर्मन हॉस्पिटल परिसरामध्ये काल सायंकाळच्या टायमिंगला या दोघंही आरोपींना ताब्यात घेण्यात आले. त्यांच्याकडे झडती घेतली असता त्यांच्याकडे एक देशी बनावटीचं गावठी कट्टा किंवा पिस्टल, त्याचप्रमाणे जे काही काडतूस आहेत ते काडतूस किंवा 2 जिवंत काडतूस, त्याचप्रमाणे एक धारदार चॉपर मिळून आलेला आहे. दोघंही आरोपींना अटक करण्यात आलेली आहे. श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन या ठिकाणी भारतीय हत्यार कायद्याच्या विविध कलमान्वये या दोघंही आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केलेला आहे. या दोघंही आरोपींकडे तपास करत असताना श्रीरामपूर शहरातीलच एका रेकॉर्डवरच्या गुन्हेगाराकडून यांनी ही जी पिस्टल आहे ही पिस्टल विकत घेतल्याचे निष्पन्न झालेले आहेत. त्याही आरोपीला त्याचे नाव शाहरुख पटेल, संजय नगर, वार्ड नंबर 1 असे आहेत. यालाही या गुन्ह्यामध्ये आपण सहआरोपी केलेले आहे आणि गुन्ह्याचा पुढील तपास श्रीरामपूर शहर पोलीस निरीक्षक यांच्या निर्देशानुसार, यांच्या सूचनेखाली किंवा यांच्या मार्गदर्शनाखाली श्रीरामपूर शहर येथील PSI हंडाळ करत आहेत. त्यामध्ये हे जे पिस्टल आहेत हे नेमके कशासाठी आणलेत, कोठून आणले, या सर्व बाबींवर बारकाईने तपास करण्यात येत आहे. ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपींची नावे खालीलप्रमाणे आहेत. नाझीम अनवर पठाण, वय 25, रहा वॉर्ड नंबर 2, श्रीरामपूर. मोहम्मद जाफर खुदबख्श पटेल, रहा वॉर्ड नंबर 2, श्रीरामपूर. पोलिसांनी या दोघांची अंगझडती घेतली असता त्यांच्याकडे बेकायदेशीर पिस्तूल आणि इतर घातक शस्त्रे मिळून आली. या प्रकरणी श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात भारतीय हत्यार कायद्याच्या आर्म्स ॲक्ट विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या इसमाकडून घेतले पिस्तूल. पोलिसी तपासादरम्यान एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. आरोपींनी हे पिस्तूल श्रीरामपूर शहरातीलच रेकॉर्डवरील गुन्हेगार शाहरुख पटेल, रहा संजय नगर, वॉर्ड नंबर 1 याच्याकडून विकत घेतले होते. यावरून पोलिसांनी शाहरुख पटेल यालाही या गुन्ह्यात सह आरोपी केले आहे. हे पिस्तूल नेमके कशासाठी आणले होते आणि त्याचा कुठे वापर केला जाणार होता याचा पुढील तपास श्रीरामपूर शहर पोलीस निरीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली PSI हंडाळ करत आहेत. RK